अनागोंदीचं मूळ. महापालिकेचा धक्कादायक आणि अनागोंदी कारभार समोर आला आहे. पाकिस्तानात राजकीय अनागोंदी माजली आहे. अशा बातम्या वाचायची आता जवळजवळ सवय झाली आहे. यातला अनागोंदी हा मोठा गमतीदार शब्द आहे. भोंगळ कारभार, अव्यवस्था असा काहीसा अर्थ होतो त्याचा. आज त्याची जन्मकथा पाहू. अनागोंदी हे कर्नाटकातल्या एका गावाच्या नावाचं काहीसं अपभ्रंशित रूप आहे. कर्नाटकी कशीदा परिचित आहे. कानडीने केला मराठा भ्रतार या ओळी ओळखीच्या आहेत. कर्नाटकाशी संबंधित हा आणखी एक शब्द सापडला आज. पण कर्नाटकातलं गाव आणि भोंगळ कारभार यांचा काय संबंध सांगतो. मूळ गावाचं नाव आहे अनेगुंडी. ही विजयनगर साम्राज्याची राजधानी. एखाद्या साम्राज्याच्या उतरत्या काळात अव्यवस्था निर्माण होणं यात काही नवल नाही. किंबहुना अशी अव्यवस्था निर्माण होते म्हणून तर साम्राज्य डळमळीत होतात. विजयनगर साम्राज्याचंही तसंच झालं. यथावकाश ते उतरणीला लागलं. कारभारात भोंगळपणा आला. अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली. मराठीने आधी अनेगुंडीचं अनागोंदी असं आपल्याला सोयीचं रूप करून घेतलं आणि नंतर चक्क त्या गावाच्या नावालाच भोंगळपणा हा अर्थ दिला. विजयनगर साम्राज्य लयाला गेलं सुमारे 500 वर्षांपूर्वी. अनेगुंडी तिकडे दूर कर्नाटकात वसलेलं गाव. पण त्या राजधानीचं नाव मात्र आपल्या मराठीत वेगळ्याच अर्थाने आजही टिकून आहे. इतिहासाचा, राजकारणाचा भाषेवर प्रभाव पडतो तो हा असा.